दिग्दर्शक हा नेहमी कॅमेऱ्याच्या मागे उभा राहून आपल्या अख्ख्या टीमकडून काटेकोरपणे काम करवून घेत असतो. पण हल्ली काही दिग्दर्शक कॅमेऱ्याच्या मागे उभं राहून काम करता करता कॅमेऱ्याच्या समोर सिनेमात काम करतात. आता आपण अशाच एका दिग्दर्शकाला भेटणार आहोत ज्याने एका नवीन फिल्ममध्ये काम केलंय. बघायचंय तुम्हाला हा दिग्दर्शक कोण आहे? चला तर मग. पूर्वी सिनेमाचे दिग्दर्शक कॅमेऱ्याच्या मागे उभे राहून प्रत्येकाकडून सर्व काम अगदी परफेक्ट करून घ्यायचे. हा म्हणजे आताचे दिग्दर्शकही तसंच करतात, पण सांगण्याचं तात्पर्य असं की सिनेमाचे दिग्दर्शक हे फक्त दिग्दर्शन करायचे आणि हल्लीचे दिग्दर्शक गरज पडली तर सिनेमात कामही करतात. आणि असं सिनेमाचं दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे सचिन पिळगावकर. वेल, हे तर झालं सिनेमातील महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्यांबद्दल. पण बरेच दिग्दर्शक अगदी छोट्याशा का होईना पण एका सीनसाठी येऊन आपला प्रेझेन्स दाखवायचे. आणि हे सर तर त्यात अगदी उस्तादच होते. या सगळ्यात आपली मराठी इंडस्ट्री सुद्धा मागे राहिली नाही बरं का, कारण अशीच एक स्टाईल संजय जाधव सुद्धा आपल्या सिनेमात वापरतात. असो, तर विषय असा होता की सिनेमात दिग्दर्शक गरज पडल्यास आपली एक तरी झलक दाखवतातच, कारण फिल्में हिट करने के लिए ये भी फंडा काम आता है. असाच काहीसा फंडा श्रेयसने तो प्रोड्युसर झाल्यावरही आपल्या सिनेमात वापरला होता. म्हणजे तुम्ही पोस्टर बॉयज हा सिनेमा जर पाहिला असेल ना, तर तुम्हाला आठवेल की त्या सिनेमात श्रेयसने अगदी दिग्दर्शक फराह खान पासून रोहित शेट्टी पर्यंत सगळ्यांनाच गेस्ट अपीअरन्स करायला लावला होता. आता गमतीचा भाग असा की श्रेयसचा जो नवीन सिनेमा येतोय ना, त्यामध्ये सुद्धा श्रेयसनी ही जबाबदारी कोणाला तरी दिली असेलच. पण कोणाला दिली असेल? ओळखा पाहू? राहू द्या, मीच सांगते तुम्हाला. ही जबाबदारी उचलली आहे द वन अँड ओनली डिरेक्टर काय लागला ना ऐकून शॉक? पण हे खरंय. श्रेयसच्या बाजी या सिनेमामध्ये छोट्याशा सीनसाठी का होईना पण रवी सर आपली एक झलक दाखवणार आहेत. हा, सध्या तसे ते बरेच बिझी आहेत. म्हणजे हेच बघा ना, त्यांची फिल्म बायोस्कोप रेडी आहे. त्याशिवाय टाइमपास 2चं शूटिंग सुद्धा जोरात चालू आहे. आणि त्यात भर म्हणून की काय, मराठी सिनेमा आणखीन वर येण्यासाठी ते स्वतः प्रेझेंटर म्हणून सुद्धा पुढे येतात. अर्थात स्वतः जाहिरात क्षेत्रातील असल्यामुळे त्यांना हे सगळं मॅनेज करणं उत्तमरित्या जमतही. पण स्वतः सिनेमात येऊन ते सिनेमाला आणखीन वेगळ्या लेवलला नेऊन ठेवणार यात काही वाद नाही. पण रवी सर, आम्ही आतापर्यंत तुमचे फार उत्तम सिनेमे पाहिलेत, त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा ऑन स्क्रीन ऍक्टिंग करताना पाहायला सुद्धा फार मजा येणार आहे. सो नाऊ वी आर जस्ट वेटिंग फॉर युअर न्यू बाजी. आणि आम्हाला खात्री आहे की ही बाजी तुम्ही नक्कीच माराल. मित्रांनो, जसं फिल्म आणि एंटरटेनमेंट आपल्या आयुष्याच्या मूलभूत गरजांची जागा घेऊ लागलेत, तसंच या फिल्म्स मधले सेलिब्रिटी सुद्धा आपल्या रोजच्या जगण्यातली रोजची गोष्ट होऊन बसलेत. मग अशा रोजच्या गोष्टींशी आपण कशाची ना कशाची तरी तुलना करतो किंवा त्यांना कसली ना कसली तरी विशेषणं देतो, बरोबर? अशीच काही विशेषणं आपल्या मराठी सेलिब्रिटीजना सुद्धा दिलेली आहेत आणि ती काहीशी अशी आहेत. मित्रांनो, तुम्हाला पशुपक्षी वगैरे आवडतात का हो? हा, आता काहींच्या तोंडून होय आणि काहींच्या तोंडून लगेच नाही येईल. पण मला माहिती आहे, नाही म्हणणाऱ्यांनाही किमान बघायला तरी कोणता ना कोणता प्राणी पक्षी आवडतच असणार. आणि ज्यांना आवडत असणार त्यांना कोणते प्राणी किंवा पक्षी आवडत असतील? मोर, कबूतर, फार फार तर कोकिळा. पण जर मी तुम्हाला सांगितलं की आपल्यापैकी एक व्यक्ती अशी आहे ज्याला कावळे आवडतात, तर काय वाटेल तुम्हाला? गेले मी अनेक वर्ष कावळ्यांवरती काम करतोय. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे मी फोटोग्राफी मला खूप आवडते, म्हणून पॅशन म्हणून मी कावळ्याची फोटोग्राफी सुरू केली. आहे की नाही एकदम युनिक चॉईस? सुमित पाटील असं त्या व्यक्तीचं नाव. आणि तो आहे सध्या कावळ्यांच्या प्रेमात. तो इतका प्रेमात आहे ना की त्याने या कावळ्यांवरती चक्क एक संपूर्ण कॅलेंडर बनवलंय. त्याच्या याच कावळ्या प्रेमापोटी त्याच्या सपोर्टला धावून आले आहेत आपले मराठी सेलिब्रिटी. म्हणजे बघा ना, काय काय ते छंद आणि किती किती हे प्रयोग. असो, पण त्याने या सेलिब्रिटीना घेऊन जे कॅलेंडर शूट केलंय ना, ते आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. पण त्याआधी जरा अभिजितच्या मागे कोण आहे ते बघा. एक मिनिट, तुम्हाला आम्ही फुल पिक्चरच दाखवतो. हा, आत्ता दिसला? तर हा आहे सुमितने काळा घोडा फेस्टिवल मध्ये बनवलेला कावळा. अहो बघा तरी, केवढा मोठा आहे. आणि काहीशा याच कावळ्यावरून त्याला हे कावळ्याचं कॅलेंडर बनवायचं सुचलंय. आणि ते कसं सुचलंय हे जाणून घेऊया खुद्द सुमित कडूनच.
मी गेटवे ऑफ इंडियाला गेलो आणि तिकडे मी मुंबईच्या त्या पाटीवर कावळा बघितला आणि मुंबईचा कावळा असं मला अचानक मिळालं. मी कधी कधी मुक्ती या एका बोर्डवरती कावळा बसला होता आणि मी काढला, अरे वा मुक्ती, आणि मुक्तीचं सिम्बल आहे. सो असं प्रत्येक वेळेला करत असताना पावसातला वेगळा कावळा दिसला, उन्हातला वेगळा कावळा दिसला आणि ह्या सगळ्या कावळ्यांमध्ये मला एक वेगळा बाज दिसला की हा सेम टू सेम माणसासारखा आहे. मग मी म्हटलं अरे वा आपण ह्याचं काहीतरी करूयात आणि मग मी ठरवलं की ह्याचं काय 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 वेगळं करायला पाहिजे. म्हणून मी एक छोटंसं पुस्तक केलं होतं ज्यात हायकू आणि फोटोग्राफी होती. मग मी कालाघोडामध्ये एक मोठा कावळा तयार केला. असं होत असताना मला एक होता काऊ नावाची एक फिल्म मिळाली. त्याच्यानंतर त्याचं मी आर्ट डिरेक्शन केलं. त्याच्यानंतर हळूहळू हे सगळं होत असताना मी असा विचार केला की अरे आपले आता इतके मित्र होत आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रातले सेलिब्रिटीज आहेत, तर त्यांना आपण घेऊन काहीतरी केलं पाहिजे. वा सुमित, बाकी आयडिया तर एकदम युनिक आहे हा. पण या आयडियाचं एक्झिक्युशन कसं झालंय हे तुम्हाला पाहायचंय? मग हा बघा या कॅलेंडरपैकी कावळ्याचा हा एक फोटो. या फोटोमध्ये तुम्ही पाहताय ना, ती आहे गॉर्जियस लेडी मनवा नाईक आणि तिच्यासोबत बसले ते आहे तिचे काही मित्र, ते सुद्धा कावळे. एक दोन नाही तर बरेच आहेत ते. त्यानंतर हा पुढचा फोटो जो तुम्ही पाहताय ना, तो आहे जयवंत वाडकरांचा आणि त्यांच्या हातावर अजूबामध्ये अमिताभच्या हातावर जसं गरुड बसायचा ना, तसाच बसलाय हा कावळा. त्यानंतर या मॅडम बघा, ओळखलत का? तन्वी पालव. तन्वी सध्या जावई विकत घेण्यात बिझी असली ना, तरी वेळात वेळ काढून इथे येऊन एखाद्या मांजरीला कुरवाळावं ना, तसंच ती या कावळ्याला कुरवाळतीये. आणि या रांगेत बरेच कावळे आहेत बरं का. नाव द टाइम कम टू मीट मिस्टर सुहास खामकर. हां, आता ते बेंचवर बसून त्यांच्या उत्कृष्ट शरीरयष्टीचं प्रदर्शन करताना दिसतायत. पण त्यांच्या शेजारी कोणी मीडिया किंवा फोटोग्राफर नसून तेवढेच कावळे आहेत आणि प्रत्येक कावळा स्वतःमध्ये बिझी आहे. त्यानंतर दर्याजवळ भिजलेल्या कावळ्यांना आसरा देणाऱ्या या मॅडम बघा. म्हणजे बघताय ना, पावसाचा आणि कावळ्याचा, म्हणजेच पावसात कावळ्यासोबत भिजण्याचा आनंद घेतायत. वेल, हे फोटोज पाहिल्यानंतर तुम्हाला तर प्रश्न पडलाच असेल की कावळ्यांसोबत अशा या सर्व फोटोंचा नक्की अर्थ तरी काय? अहो, असाच प्रश्न आम्हालाही पडला. पण म्हणून मनात कोणतीही शंका न ठेवता हे सगळं आम्ही सुमितलाच विचारलं. म्हणजे की स्पृहा ही एक कवी आहे. म्हणजे तिचं कवी पण हे मला लहानपणापासून माहिती आहे. म्हणजे ती आत्ता अभिनेत्री आहे, यापेक्षा मी तिला पूर्वी कवी म्हणून पाहिलेलं आहे. आणि आज ती आजही आमचं एक दोघांचं पुस्तक लोपामुद्रा नावाचं प्रकाशित झालं होतं. तर त्यामुळे आम्ही एकत्र असताना मला नेहमी तिच्यामध्ये एक कवी दडलेली दिसते. आणि मी म्हटलं कवी आणि कावळा ह्यांचं नातं कसं असेल, तर ते जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. किंवा रवी जाधव हे एक डिरेक्टर आहेत आणि त्यांच्या सतत डोक्यात काहीतरी चालू असतं आणि मग म्हणून मी त्या कावळ्याला डोक्यावर बसवलेलं आहे. त्याच्यानंतर विजू माने हे स्वतः एक लेखक आहेत, एक स्वतः दिग्दर्शक आहेत. त्यामुळे दडलेल्या लेखकाची आणि उमगलेल्या दिग्दर्शकाची अशी कहाणी सांगणारा विजू मानेंचा फोटो आहे. यात लताबाईंचाही फोटो आहे, कारण लता मंगेशकरांनी 2 गाणी आपल्याला दिली. ती म्हणजे पहिलं तोगे काऊ कोकत आहे आणि उड उड जा रे कागा ही बंदिश दिली. तर ह्या दोन्हीमध्ये कावळ्याची इतकी महती सांगितलेली आहे की ते म्हणजे ते सगळ्यालाच मला सगळं जुळून यायला लागलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करताना मला मजा आली. आणि मग मी ठरवलं की आपण म्हणजे इथे आपण सेलिब्रिटी कावळे असं त्यांना म्हणूयात. कारण एकंदरीतच जसं माणसाच्या मुक्तीसाठी कावळ्याची गरज असते, तसंच सेलिब्रिटींची कला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लोकांपर्यंतच म्हटल्यानंतर लोकांची गरज असते. सो म्हणून लोक इथे मी म्हणजे कॉमन मॅन इथे मी कावळे म्हणून दाखवलेला आहे. सो अशा प्रकारे सुमितने या कॅलेंडरच्या माध्यमातून आपलं काकप्रेम या सेलिब्रिटींसोबत व्यक्त केलं. आणि सुमित, आम्ही तुला सांगतो की तुझी ही युनिक आयडिया आपल्या प्रेक्षकांनाही तितकीच पसंत पडणार आहे. सो हे होते आपले कावळे, आय मीन कावळ्यांची विशेषणं दिलेले मराठी सेलिब्रिटी. त्यांची कावळ्यांशी घातलेली ही सांगड तुम्हाला नक्कीच आवडली असेल. हे होते आत्तापर्यंतचे फिल्मी अपडेट्स. पण असे बरेच इंटरेस्टिंग फिल्मी अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे फिल्मी गप्पाच्या आपल्या पुढच्या भागात. कारण हो, फिल्म्स आणि एंटरटेनमेंट शिवाय आपलं आयुष्य बेचव आहे. तर भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत मायबोली पहा आणि मस्त रहा.